पंडित जी, हाँ मुझे आपकी बेटी का हाथ चाहिए। हात चाहिए हाँ? मेरी बेटी का हात चाहिए हाँ? फक्त हात घेऊन जाणार बाकीची पोरगी कोणाला देऊ अख्खी पोरगी घेऊन जा छे. हाँ नाही, आज फक्त हातच पाहिजे तिचा. अरे काय इन्स्टॉलमेंट देणार आहे बाकीची पोरगी गुरु दक्षिणा म्हणून मला तुझ्या उजव्या बोटाचा अंगठा दे. नाही नाही नाही, मी नाही जाणार अंगठा. का काही मागतात तर नाही, मी नाही अंगठा जाणार. बाबा, अरे काही मागतात बाबा. बाबा तू हसतोस बाबा. याला काय बाबा, हे काय बाबा. और उस पे दिया फितरत के वो करता है मोहब्बत बहारे बा तेरी कुदरत नहीं 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 नहीं. है यही क्या वो मोहब्बत बहारे बा तेरी कुदरत इस सदके इस दिल से आग निकल नंदिनी को सजा दी प्यार की मी तुझ्यासाठी एक पोरगा पाहिला. कोण बाबा? सुबोध सुबोध तुला बघायला येणार आहे. आम्हास आपण लिंबू पाणी करून आणावेत. कोण आहात तुम्ही? सुबोध सुबोध देवगण. सुबोध देवगण. ये गांव मेरा है और मैं हूँ इस गांव का सुबोध देवगण. ओके ओके ठीक आहे, कळलं. पण कपडे का असे घातलेत? ते बऱ्यापैकी त्यांनी ऐतिहासिक भूमिका केलेल्या आहेत. बालगंधर्व, कट्यार काळ जादू उचली, लोकमान्य टिळक म्हणून असं वेगळा पेहराव करून फिरतात ते नेहमी. मेरी जरूरत है गम इसलिए मेरे छाती में दम. हाँ. एकांत. डोक्यावर पडलेत का एकांत म्हणून स्वतःच काय केले? मैंने स्वप्निल जी के खत लाए, खत चिट्ठियां. स्वप्नील की चिट्ठियां. चिट्टियां कलाइयां वे चिट्टियां सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.